पुणे, सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्याला पाणी पुरवठा करणारं उजनी धरण 100% भरलंय। या पावसाळी हंगामामध्ये मे महिन्यामध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस उजनी धरणाच्या पाणी झालेला आहे आणि त्यानंतर उजनी धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ होत गेली। आता उजनी धरण 100% भरलंय, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। जळगावच्या रावेर तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस झाला आहे। 8 दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाला सुरुवात झाली, त्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं। सांगलीच्या तुळशी गावात स्वतंत्र तलाठी देण्याची मागणी केली जाते। यासाठी सरपंचांनी नारळ फोडून गाढवाची पूजा केली। दरम्यान तातडीनं तलाठ्याची नेमणूक करावी अशी मागणी करण्यात आली। गाढव महाराज नाशिकमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात एका 4 वर्षीय बालकाचा मृत्यू झाला, त्यामुळे मनसेनं वनविभागाविरोधात आक्रमक पवित्रा घेतला। आणखी किती जीव जाणार असा सवाल मनसेनं वनमंत्र्यांना विचारला। दरम्यान तातडीनं बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात आली। मुंबई गोवा महामार्गावरील कळंबस्ते फाटा ते चिपळूणपर्यंतच्या रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य पसरलंय, त्यामुळे वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। खड्ड्यांमुळे अपघातांचं प्रमाणही वाढलेलं आहे, त्यामुळे रस्ते दुरुस्तीची मागणी जोर धरू लागली आहे। पंढरपूर तालुक्यातील ईश्वर वठार या गावात मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबाला विनाकारण त्रास देण्यात आला। दलित समाजातील सतीश सरोदे यांच्या कुटुंबावर जीवघेणा हल्ला करण्यात आला, त्यामुळे अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। परभणीच्या शासकीय रुग्णालयाच्या छताला तडे गेल्याचं समोर आलं। तडे गेल्यानं रुग्णालयामध्ये पाण्याची गळती होतीये, यामुळे रुग्णांना नाहक अडचणींचा सामना करावा लागतोय। तातडीनं रुग्णालयाची दुरुस्ती करावी अशी मागणी करण्यात आली। नागपूर ते पुणे वंदे भारत एक्सप्रेसला बडनेरा स्टेशनवर थांबा देण्यात आलाय। यावेळी वंदे भारत एक्सप्रेसचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं। दरम्यान खासदारांनी हिरवी झेंडी दाखवून एक्सप्रेस रवाना केली। चंद्रपूर जिल्ह्यातील निमढेला तलावाला लागून असलेल्या चंदई कालवा फुटला, त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेलं। त्यामुळे आता सिंचनाचा प्रश्न निर्माण झाला आहे, यावर उपाययोजना करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली। चिपळूणच्या बाजारपेठेमध्ये फळभाज्यांची मोठ्या प्रमाणामध्ये आवक वाढली आहे, याचा नागरिकांना मोठा फायदा होतोय। दरम्यान भाजी खरेदीसाठी नागरिक गर्दी करतायत। भंडाऱ्याच्या खैरलांची गावात वीज कोसळली, त्यामुळे शेतात काम करणाऱ्या महिलेची दृष्टी गेली। सध्या त्यांच्यावर तुमसर इथल्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये 15 ऑगस्टपासून 4 दिवसाआड पाणी पुरवठा केला जाणार आहे। नव्या जलशुद्धीकरण केंद्राची चाचणी यशस्वी झाली आहे, त्यामुळे 26 दशलक्ष लिटर जादा पाणी पुरवठा केला जाणार आहे। नंदुरबारमध्ये डॉक्टरांसमोर हृदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णाला डॉक्टरांनी तातडीनं CPR दिला, त्यामुळे युवकाचे प्राण वाचले। ही घटना CCTVमध्ये कैद झाली आहे। सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होतोय। अकोला शहरातील सहकारनगर मार्गावर चालत्या दुचाकीमध्ये साप घुसला, त्यामुळे एकच खळबळ माजली। दुचाकीवरील चालकानं साप गाडीमध्ये घुसताच गाडी सोडून पळ काढला। सापाला पकडण्यासाठी सर्पमित्रालाही कसरत करावी लागली। सोलापूर जिल्ह्यामध्ये साखर कारखान्यातील कामगारांसाठी क्रिकेट लीगचं आयोजन करण्यात आलं। कामगारांना तणावमुक्त होण्यासाठी या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं। आगामी काळात महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीगचं स्वरूप राज्यव्यापी असेल। नाशिकच्या दिंडोरीमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात 65 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला। बिबट्याच्या हल्ल्यानं स्थानिकांनी आक्रमक होऊन वनविभागाच्या कार्यालयावर आंदोलन करण्याचा प्रयत्न केला। त्यावेळी बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात आली। सिंधुदुर्गच्या कुडाळ तालुक्यातील नेरूर पारमध्ये डोंगर खचलाय, त्यामुळे घराला धोका निर्माण झालाय। विलास हडकर यांच्या घरापर्यंत डोंगरातील माती आली आहे। दुसऱ्या ठिकाणी घर बांधण्यास आर्थिक मदत करावी अशी मागणी हडकर कुटुंबानं केली आहे। गोंदिया जिल्ह्यातील सौदंड गावातील ग्रामपंचायतीमध्ये गंभीर आरोप प्रत्यारोपाचे वाद चिखळलेत। उपसरपंच रोशन शिवणकर यांनी सरपंच हर्ष मोदी आणि सदस्यांवर कोट्यावधींचा भ्रष्टाचार केल्याचे आरोप केले होते, मात्र न्याय न मिळाल्याचा आरोप करत रोशन शिवणकर यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली। LPG गॅस टँकर अपघातांच्या घटना वाढलेल्या आहेत, त्यामुळे रत्नागिरी जिल्हा पोलीस प्रशासन ॲक्शन मोडवर आलंय। गॅस टँकर वाहतूक करताना काटेकोर नियमांचं पालन करावं लागणार आहे। टँकरचा स्पीड ताशी 20 किलोमीटरच ठेवावा लागणार आहे। चालकांची मेडिकल टेस्ट सुद्धा होणार आहे। कराड शहरामध्ये सुसाईड पॉइंट ठरत असलेल्या कृष्णा आणि कोयना पुलावर संरक्षण जाळ्या बसवण्याची मागणी
रक्षक प्रतिष्ठाननं निवेदनाद्वारे केली आहे। या ठिकाणचे राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी मनोज माळी यांच्यासह भेट देऊन ही पाहणी केली। नगर परिषदेच्या मागणीसाठी देहू रोड बंदला नागरिकांनी संमिश्र प्रतिसाद दिलाय। 60% व्यापाऱ्यांनी दुकानं बंद करून पाठिंबा दर्शवला। मुंबईमध्ये गणेशोत्सवाची जोरदार तयारी सुरू झाली आहे। मुंबईमधील सार्वजनिक मंडळ आपल्या बाप्पाचं आगमन करण्यामध्ये व्यस्त आहेत। तर गिरगावच्या अखिल चंदनवाडीमधील गोड गणपतीचा भव्य दिव्य असा आगमन सोहळा पार पडला। बुलढाण्याच्या मेहकर शहरामध्ये श्रावण महिन्यामध्ये महादेवासोबतच गाय आणि नंदींना पूजण्याची अनोखी परंपरा आहे। यावेळी गायींची विधिवत पूजा करण्यात आली। दरम्यान रॅलीही काढण्यात आली। जॉर्जियामधील बाटुमी इथं झालेल्या आंतरराष्ट्रीय खुल्या वुशू स्पर्धेत रयत शिक्षण संस्थेच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयातील विद्यार्थिनी श्रावणी सचिन घोरपडे हिनं सुवर्ण पदक पटकावलेलं आहे। याच महाविद्यालयाची विद्यार्थिनी मयुरी शरद वाईंगडे हिनं रौप्य पदकाची कमाई करत महाराष्ट्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवलाय। धुळ्याच्या साक्रीमध्ये आदिवासी संस्कृतीचा लोकोत्सव साजरा करण्यात आला। यावेळी पारंपरिक अशी वेशभूषा परिधान करून आदिवासी बांधवांनी संस्कृतीचं दर्शन घडवलं। मदार मंजुळा गावितांनीही या उत्सवात सहभाग घेतला। येत्या मंगळवारी जालना नांदेड समृद्धी महामार्गामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई देण्यासंदर्भात कॅबिनेटची शेवटची बैठक पार पडणार असल्याची माहिती शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांनी दिली आहे। शेतकऱ्यांना 5 पट भरपाई देण्याची मागणी यावेळी केली जाणार आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हिंदुस्थानवर 50% टॅरिफ बॉम्ब फोडलाय। या टॅरिफचा थेट परिणाम आयफोनच्या नव्या सिरीजवर होणार आहे। यामुळे 1 ते 1.5 लाखामध्ये मिळणारा आयफोन आता महाग मिळू शकतो। 50% टॅरिफमुळे आयफोन 17च्या सिरीजमधील फोनच्या किमती या $50 ते $150 पर्यंत वाढू शकतात असा अंदाज आहे। प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वेनं 17 आणि 18 ऑगस्ट रोजी 2 विशेष साप्ताहिक ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला। सारथीला भरघोस निधी दिला जातोय, मात्र महाज्योतीला तुटपुंजा निधी मिळतोय। सरकार महाज्योतीच्या निधीकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी केलाय। अर्थमंत्री अजित पवार ओबीसी विद्यार्थ्यांवर अन्याय करतायत अशा शब्दात त्यांनी अजित पवारांना टोला लगावला। राजाभाऊ मुंडे आणि बाबरी मुंडे यांचा विषय विधानसभा निवडणुकीवेळीच संपला होता। त्यांनी त्यांच्या विरोधामध्ये निवडणूक लढवली आणि आम्ही माजलगावमध्ये ज्यांना निवडून आणलं त्यांच्याकडे हे दोघे आता गेलेत। त्यामुळे हा विषय आता नव्यानं नाही, परंतु पंकजा मुंडेंचं नाव घेतलं म्हणजे बातम्या होतात। या विषयात पंकजा मुंडेंना धक्का वगैरे असं काहीच नाही असं स्पष्टीकरण पंकजा मुंडेंनी दिलंय। शरद पवारांची मंडल यात्रा नाही तर ती बंडल यात्रा आहे। शरद पवारांच्या मंडल यात्रेवरून ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंनी ही टीका केली आहे। तर अंतरवालीच्या बेवड्याल पेटवण्याचं काम पवारांनी केल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केला। सांगलीच्या इस्लामपूरमध्ये अण्णाभाऊ साठेंचा पुतळा उभारण्याची घोषणा जयंत पाटलांनी केली। 40 वर्षात का सुचलं नाही असं म्हणत महेश कुमार कांबळेंनी जयंत पाटलांवर टीका केली। जनतेनं दिलेल्या कौलचा अपमान करणं बंद करा। निवडणूक आयोगानं 4 वेळा ओपन चॅलेंज दिले। आरोप करतात मात्र निवडणूक आयोगाला सामोरं जायला तयार नाहीत अशी टीका मुख्यमंत्री फडणवीसांनी विरोधकांवर केली। ईव्हीएम हॅक होऊ शकत नाही असं फडणवीस म्हणाले। यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। धाराशिव जिल्ह्यासाठी महायुती सरकारनं एक मोठा निर्णय घेतलेला आहे। दुष्काळग्रस्त जिल्ह्यासाठी महायुती सरकारनं हा मोठा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे भाजप आमदार राणा जगजितसिंग पाटील यांनी याविषयी माहिती दिली आहे। धाराशिव शहरातील पाणी आणि रस्त्यांच्या कामासाठी महायुती सरकारकडून 334 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलंय। या निधीमुळे शहरातील रस्ते आणि पाण्याचा विषय लवकरच मार्गी लागणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। महायुती सरकारने साधारण 330 कोटी रुपयाच्या 2 योजना आपल्या धाराशिव शहरासाठी मंजूर केलेल्या आहेत। आपल्याला कल्पना असेल की अमृत 2.0 मधनं 180 कोटीची आपली एक योजना आहे। आपल्या शहराचा पाणी पुरवठा जो आहे तो अजून सक्षम करण्याच्या अनुषंगाने आणि 24/7 जे आपल्याला पाणी धाराशिव शहरात द्यायचं आहे त्याच्या अनुषंगाने ती योजना आहे।
यानंतर पुन्हा घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा। राहुल गांधी जिंकतात तेव्हा आरोप करत नाहीत, जेव्हा ते हारतात तेव्हा आरोप करतात असं म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राहुल गांधींवर टीका केली। तर आरोप करण्याची त्यांना सवय झाल्याचंही शिंदे म्हणाले। निवडणूक आयोगावर टीका करून पराभव झाकला जाणार नाही असं म्हणत आमदार खताळकर यांनी बाळासाहेब थोरात यांच्यावर टीका केली। तर थोरातांनी संगमनेर मतदारसंघामध्ये निवडणूक आयोग आणि ईव्हीएमवर शंका उपस्थित केली होती। लोकसभेला आणि विधानसभेला शरद पवारांप्रमाणे आम्हालाही ते लोक भेटले, 60 ते 65 जागा चिंतेच्या आम्ही त्या देऊ असं ते म्हणाल्याचा दावा संजय राऊतांनी केला। राहुल गांधी यांनी पुरावे दिले, त्याची चौकशी व्हावी अशी मागणीही संजय राऊतांनी केली। ठाकरे बंधूंच्या युतीवर मुख्यमंत्री फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली। ठाकरे एकत्रित आहेत तर एकत्र राहावं, आनंदानं एकत्र नांदावं असं फडणवीस म्हणाले। ओबीसी समाज दुरावल्यावर यात्रा काढतायत, मंडळ यात्रा काढून काहीही उपयोग होणार नाही असं म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांनी शरद पवारांवर टीका केली।